हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आता मी पोचलो आहे घाटकोपर स्टेशनला. मी कांदिवलीहून जर्नी स्टार्ट केली आहे बाय मेट्रो. घाटकोपरला आलो आणि आता मी चाललो आहे ते भाळवणीला. कल्याण जंक्शनला मी उतरणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू नाही ठेवू शकत ट्रेनमध्ये. आता जस्ट कल्याण फास्ट AC लोकल गेली आहे आणि मी आता नॉर्मल लोकलसाठी थांबलो. टिटवाळा लोकल पकडून कल्याण जंक्शनला उतरेल. कल्याण स्टेशन या ट्रेनने मी आलो. फायनली मला SD स्टँडला पोचायचं. हॅलो, तर मी आता सध्या पोचलो आहे कल्याण जंक्शनला. ट्रेन ॲक्च्युली रेल्वे स्टेशनवर आहे म्हणून जास्त नॉईज येत आहे. मी आता माझ्या मित्राची वाट बघत बसलो आहे. थोड्या वेळाने आम्ही STने प्रवास चालू करणार आहे भाळवणीसाठी आणि त्या बाबाजींकडे जाऊन जे काय असेल ते व्हिडिओ मी तुम्हाला शो करेन. कल्याण स्टेशनमध्ये जस्ट फायनली पोचलो आहे मी. टिटवाळा लोकल जी होती ती कॅन्सल झाली आणि त्यानंतरची मला कर्जत लोकल भेटली. त्या लोकलने मी कल्याणला आलो आहे फास्ट. माझ्या मित्राची वाट बघत बसलो आहे कल्याण स्टेशन. हे गाईज, कसे आहात तुम्ही? तर फायनली आम्हाला कल्याणवरून अहमदनगरला जाणारी बस भेटलेली आहे आणि तो जो मित्र कल्याण स्टेशनला मी वाट बघत होतो तो पण मला भेटला. त्याच्यानंतर आम्ही कल्याणच्या ST डिपोमध्ये गेलो आणि आम्हाला लगेचच नगरला जाणारी बस भेटली आम्हाला भाळवणीला जाण्यासाठी. माझ्या पाठी जे दिसते तीच बस आहे आणि खूपच मुश्किलीने आम्हाला सीट भेटली. शेवटची आहे पण ठीक आहे, जायचं आहे, पोचायचं तर आहे. ओके, तर आता आम्ही थोडा वेळ नाश्त्यासाठी आणि थोडं रिलॅक्सेशनसाठी उतरलो आहे. बॅक साईडला बी तुम्हाला आता ही जी बस आहे ना ती माळशेज थ्रू जाणार आहे. तर मी तुम्हाला थोडे माळशेजचे व्ह्यूज पण दाखवतो बसमधून. आणि आता उतरलो आहे तिथून पण थोडेफार व्ह्यूज आहेत ते पण बघा. त्याच्यानंतर आम्ही पोचणार आहोत भाळवणीला. भाळवणीचं पण व्हिडिओ मी तुम्हाला काढून दाखवणारच आहे. बाबाजी कसे के प्रकारे ते दबलेल्या ज्या नस असतात, आपल्या रक्तवाहिन्या असतात, ते वैद्यकीय रूपाने त्यांच्याकडे असलेल्या काही अनुभवामुळे ते सर्व काय पॉसिबिलिटी होतं. तर लास्ट टाईम मी गेलो होतो आणि आता परत एकदा मी तिकडे चाललो आहे त्यांच्याकडे. तर प्रवास तर करतोच आहे आम्ही आणि बाकी तिथे पोचल्यानंतर तर व्हिडिओ बनवणारच आहे. आता मी ते व्ह्यू दाखवतो उतरल्यानंतर. तो व्ह्यू बघा. नंतर माळशेजचा व्ह्यू पण मी तुम्हाला शो करतो. एक मिनिट. हा बघा किती मस्त निसर्गरम्य व्ह्यू आहे इकडे. माळशेज थोड्या वेळाने चालू होईल. हा जो रोड आहे तो माळशेज मुरबाड थ्रू येणारा रोड आहे. त्यावरती आता इथे आम्ही थोडं नाश्ता करायला थांबलेलं आहे की आमची बस नगरला जाणारी. ठीक आहे मित्रांनो, बाकीचं मी तुम्हाला ऑन द वे माळशेजचा व्ह्यू दाखवेन. चला, व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा. तर अशी मस्तपैकी वडा उसळ आम्ही खाणार आहोत. आता माझा मित्र.
पोचलो आहे. आत्ताच उतरलो आम्ही बसमधून. उतरल्या विचार केला थोडा गन्ने का जूस हो जाए यार. तर गन्ने का जूस ठीक है. हम लोग अभी जाएंगे 1-1.5 किलोमीटर यहाँ से चल के. थोडं चालावं लागणार. बघूया कोणाची लिफ्ट भेटली तर बरंच होईल. तर भेटूया आपण बाबाजीकडे. हॅलो नमस्ते. फायनली आम्ही आता भाळवणीला पोचलेलो आहे. 1 ते 1.5 किलोमीटर आम्ही चालत आलेलो इकडे. भाळवणीपासून 1 ते 2 किलोमीटर आम्ही चालत आल्यानंतर इथे बाबाजींनी स्वतःचा सेटअप उभा केला आहे. हा जो दिसतोय त्याच्या बॅक साईडलाच आहे. मी तुम्हाला व्हिडिओज पण दाखवेल ते कसे ट्रीटमेंट करतात पेशंटबरोबर. तर खरोखरच बरेच जणांना याचा चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे आणि खरोखरच तुम्हालाही अशी काही जेन्युइनली इश्यूज असतील तर तुम्ही एकदा व्हिजिट करा इकडे. बाकी तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच कशा प्रकारे ते ट्रीट करतात वगैरे. तर बघूया. फायनली आम्ही पोचलो आहे. आमचा नंबर आता 35-36 आहे आणि चालू आहे नंबर आय थिंक 20 नंबर चालू आहे. 2-2.5 तास तरी जातील आम्हाला लाईनमध्ये, कारण माणसांची खूप गर्दी असते इकडे, वर्दळ असते. तर भेटूया थोड्या वेळाने. हो वाटला ना त्याला कोणाला 6 वॉट अंग टावा ते टावा का आवाज ये तो काय टावा ओके 100% बरोबर. ती मिळाला मी खराब जगह पे बोनस गया गाड़ी देखी 3 से जर काढा नारा सब थोड़ा शरीर का डैमेज 4 और 2 7 4 और ये 2 4 और 4 8 और 4 इधर 12 इधर 6 बोल गया ना 2 मिनट बंद नाद त्यांचा पूर्ण झाला नाद पूर्ण झाला पाहिजे. झटका 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 बाश दिलं सोडा आवाज आला झटका दोन्ही आज सगळ्यात ढकडांग गर्दन पकडो
मांडा आवाज आला जाता बस उपसर 4 आणि 4 काय 4 आणि 4 इसको बोलते हैं हीरा विला आलाय 4 हे मग सांगितलं हो नमस्कार बोला त्यांना सांगा ना. नेमकं कोण आहे ते कळालं तर मग आपल्याला लक्ष द्यायला गाजा हो करंट हा आपण विचारतो. साहेब ऐका ना नंबर आम्ही 35 अहो बाबाला विचारा कधी आलो आता ऐका ना ठीक आहे काय मग फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी स्वतःवरतीच ॲक्च्युली एक्सपेरिमेंट केला आणि रिव्ह्यू देतो आहे. रिव्ह्यू द्यायचं कारण असं की माझा जो हा हँड आहे ना, लेफ्ट हँड असा वरती नाही जायचा आणि जिममध्ये गेलं ना तर जिममध्ये वर्कआउट करताना माझी पॉवर लूज होऊन जायची, शोल्डर माझी पॉवर घ्यायची नाही. त्यासाठी मी यांच्याकडे आलो होतो. या अगोदर मी 3 वर्षापूर्वी आलो होतो, पण त्यांनी मला जे काय लेप वगैरे सांगितलं होतं ते मी काय फॉलो केलं नव्हतं. पण आता ते मी फॉलो करणार आहे. 7 दिवसासाठी त्यांनी खजुराचा लेप वगैरे लावायला सांगितलेला आहे. तुम्ही पाहिलंच असेल पॉईंट कसे त्यांनी मोकळे केले. अतिशय उत्तमरित्या असे हाताचा त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तुम्ही कधी तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता. खरोखरच याचा तुम्हाला 90% तरी फायदा होईल. करून बघा. भरपूर सारे डॉक्टर्स तुम्हाला इंजेक्शन्स, गोळ्या वगैरे सर्व काय देतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही. ते टेम्पररी असतं, पण दिस इज रामबाण उपाय. तर येऊन बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आता आम्ही परतीचा प्रवास करत आहे. आता आम्ही नगरला जाणार. नगरवरून आम्ही कल्याणसाठी जी भेटेल ती ST पकडणार आणि घरी जाणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय, गुड बाय.